सालाबादाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव 2025चं आयोजन करण्यात आले। या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जल्लोष, धम्माल, मस्ती गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरात सूर मिसळत गाणी गायली। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी लता एकनाथ शिंदे यांनी आणि भाविकांनी नवलकुंडी महायज्ञाला 108 प्रदक्षिणा घातल्या। चैत्र नवरात्रच्या येत्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। यात दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून सध्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। तसंच महाप्रसादाचा आणि महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत। या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील आणि परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवानी आणि इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळेला प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। बघा, मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे जे कार्य चालू केलं आहे हे शेवटपर्यंत कार्य चालू राहील आणि लोकांना माझ्या हेच आव्हान आहे की तुम्ही असा मला प्रतिसाद देत राहा, तर आम्ही ह्या आयोजनांमध्ये आमचा पण त्यांच्यामध्ये एनर्जी वाढेल आणि आम्ही जास्त जास्त देण्याचा प्रयत्न करू। देखावा दरवर्षी आम्ही बदलतोय, कधी कुठला जे पण आपले हिंदुस्थानमध्ये देऊळ आहे प्रत्येक वर्षी कुठल्या तरी एक देवळाचा हे करून ते देखाव्याचा आम्ही प्रदर्शन इथे करतो।